अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलूयात। सूरजजी, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजवर। छगन भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। मागच्या काही दिवसात तुमच्या पक्षात किंवा महायुतीमध्ये भुजबळ नाराज आहेत असं चर्चा सातत्याने आम्ही ऐकतोय। आता अचानक शरद पवारांची ते भेट घेत आहेत, काय नेमकं कारण आहे यामागे? सर्वप्रथम तुम्हाला विनंती करतो की अजित पवार गट म्हणण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणावा, कारण निवडणूक आयोग असेल, सुप्रीम कोर्टाने असेल, आम्हाला त्या पक्षाचं नेतृत्व करण्याची त्यावेळी तेवढी सुधारणा करावी विनंती मी आपल्याला करतो। त्याचबरोबर भुजबळ साहेब आणि पवार साहेब या राज्याचे दोन मोठे नेते आहेत। राज्यामध्ये जे आज आरक्षणाचा विषय प्रामुख्याने येतोय आणि सामाजिक एकता बिघडण्याचं काम जाणीवपूर्वक काही लोक करतायत, ते कुठेतरी थांबलं पाहिजे। त्याच्यावरती चर्चा झाली म्हणून आम्ही कुठेतरी ऑलरेडी आधी घेतला होता। आज भुजबळ साहेबांनी ओबीसी नेते म्हणून सुद्धा भाग घेतलाय की आमच्याकडनं पहिली चर्चा झाली पाहिजे ना, विषय मिटला पाहिजे। त्यासाठी भुजबळ साहेब आज सिल्वर ओकला भेटला गेले। नेमके कुठले मुद्दे या सगळ्या दरम्यान उपस्थित होऊ शकतात? तुमच्या अंतर्गत गटात जर काही बैठकी झाल्या असतील तर त्यातले कुठले महत्त्वाचे मुद्दे याबाबत समोर येऊ शकले? नक्कीच त्यामध्ये ओबीसी आरक्षणाचा हा प्रामुख्याने मुद्दा आहे। महाराष्ट्रातला प्रश्न मराठा आरक्षणाचा असेल किंवा ओबीसी आरक्षणाचा असेल, दोन्ही प्रश्न आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मराठा आरक्षण भेटच पाहिजे ही नेहमीच राहिलेली आहे। ओबीसीला धक्का न लागता भेटलं पाहिजे यासाठी आम्ही घेतोय आणि आज भुजबळ साहेब ओबीसी नेते म्हणून सुद्धा पुढाकार घ्यायला लागले। बरं जी, सूरजजी धन्यवाद, आपण पुढारी न्यूजशी सविस्तरपणे याबाबत बोलात यासाठी।